म्हणजे मागच्या लेक्चरच्या शेवटाकडेच मी तुम्हाला सांगितलं होतं की आजपासूनचे लेक्चर्स जे आहेत हे लेक्चर्स थोडेसे महत्वाचे आहेत. ह्याच्याकडे लक्ष द्याल, छान पद्धतीने ते सगळं कव्हर कराल तर ऑटोमॅटिकली तुमचं विज्ञान तंत्रज्ञानामध्ये असणारा सगळ्यात महत्वाचा भाग बायोलॉजी आणि त्याच्यासोबत एन्व्हायरमेंटमध्ये असणाऱ्या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या कव्हर होतील. ह्याच्या व्यतिरिक्त आजपासून पुढचे लेक्चर्स जर मन लावून तुम्ही अटेंड केले तर त्या लेक्चर्सच्या सोबतच तुमच्या काही अजून एक्स्ट्राचे मुद्दे पण कव्हर होतील. उदाहरणार्थ सांगतो, उदाहरणार्थ करंट अफेअर्समध्ये असणारे आरोग्य संबंधित वेगवेगळ्या ज्या बातम्या असतात त्या बातम्यांचे जे बॅकग्राऊंड्स असतात ते सगळे बॅकग्राऊंड्स, किंवा न्यूट्रिशन सायन्स म्हणून एक भाग असतो त्याच्याशी संबंधित सगळ्या गोष्टी, सरकारी योजना असतात खूप साऱ्या, त्या योजनांमध्ये सायन्स अँड टेकशी संबंधित काही महत्वाचे मुद्दे असतात. उदाहरणार्थ आरोग्य संबंधित काही योजना आहेत, मग आरोग्य संबंधित काही योजनांमध्ये काही व्हिटॅमिन्सचा उल्लेख आहे, काही अशा पद्धतींचा उल्लेख आहे, तर त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सुद्धा ह्याच्याशी संबंधित तुमच्या कव्हर होतील. आलं लक्षात? ओके. सो हा सगळा भाग एकामागून एक अशा पद्धतीने आपला कव्हर होणार आहे. सो इथून पुढचे जे लेक्चर्स आहेत शक्यतो अगदी डिलिजंटली, अगदी शिस्तीत, वेळच्या वेळी उपस्थित राहून पूर्ण करा असं माझा तुम्हाला सल्ला असेल. ओके. येस. सो आपण आत्ता जो अभ्यास करणार आहोत त्या अभ्यासामध्ये प्लांट किंगडम हा अत्यंत महत्वपूर्ण विषय जो आहे तो सुरू होतोय. जिथे जिथे अत्यंत महत्वाचे शब्द असतील त्या त्या शब्दांमध्ये मी तुम्हाला ट्रान्सलेशन्स पण देणार आहे, काळजी करू नका. सृष्टी असं आपण याला मराठीमध्ये म्हणतो. ओके. वनस्पती सृष्टी. ओके. मग इंग्लिशमध्ये लिहित असताना कधी प्लांट किंगडम म्हणतात, कधी किंगडम प्लांटे पण म्हणतात. ते लॅटिन ग्रामर आणि इंग्लिश ग्रामरचा आपापला भाग आहे. आलं लक्षात? ओके. सो त्याच्याबद्दल तुम्ही फार काही असा ताण ॲज सच घेऊ नका. आलं लक्षात? ओके. सो प्लांट किंगडम किंवा वनस्पती सृष्टी जी आहे ह्याच्याशी संबंधित जे वेगवेगळे मुद्दे आहेत ते एक 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 काय करूया, समजून घ्यायचा प्रयत्न करूया. ओके. सगळ्यात पहिल्यांदा तर किंगडम प्लांटे इन्क्लूड्स काय काय येतं त्याच्यामध्ये, तर ग्रीन, ब्राऊन आणि रेड अल्गी. ओके. म्हणजेच हिरवी, ब्राऊन कलरची. तुमच्यापैकी काही लोकांनी म्हणजे काय म्हणतात त्याला, समुद्रामध्ये असणारं शेवाळ बघितलं असेल जे दिसायला पिवळसर दिसतं आणि आपल्याला असं वाटतं काय नाही हे मरायला आलंय, पण रियालिटीमध्ये ते मरायला आलेलं नसतं. आपल्याकडचे झाडावरचे पानं जे आहेत हे पानं जर पिवळे झाले तर कसे दिसतील, तो ब्राऊन कलर. काही शेवाळांना नॅचरली तसा कलर असतो. शेवाळ म्हणलं की ते पाण्यावरती एकदम लिक्विड लिक्विड दिसतं, तसंच असेल असं काही नाही. कधी कधी ब्राऊन अल्गी ही त्या कलरची पण असू शकते. सो ग्रीन कलरचं शेवाळ, ब्राऊन कलरचं शेवाळ आणि लाल रंगाचं शेवाळ हे खूप खास आहे. आलं लक्षात? रेड अल्गी जी आहे ही समुद्रामध्ये रेड टाईडला कारणीभूत असणारी एक अल्गी आहे. आलं लक्षात? ओके. तुम्हाला म्हणजे अगदीच गंमत म्हणून ते बघायचं असेल तर मी तुम्हाला दाखवतो, बघा. आलं लक्षात? ओके. येस. सो नॉर्मल सर्च करा, रेड अल्गी टाईड, बस एवढंच सर्च करायचं, रेड अल्गी टाईड. आलं लक्षात? ओके. येस. समुद्रामध्ये असं वाटतं इतकं रक्त सांडलंय आणि काय झालंय असं वाटतंय. बघा समुद्राच्या तिथे लाल रंगाच्या शेवाळशी संबंधित इथे काय होतं, रेड अल्गी टाईड जी आहे ही आलेली आहे. ओके. येस. बघा दिसतंय तुमच्याकडे, कलर नीट दिसतोय ना, ब्राईटनेस काय ऍडजस्ट करायची गरज नाही ना. ओके. येस. रेड अल्गी टाईड नावाची जी टाईड आहे, आलं लक्षात? ओके. येस. ही टाईड हे जे आहे हे लाल रंगाच्या शेवाळमुळे येणारी टाईड आहे. आलं लक्षात? ओके. येस. तेच जर ह्याच बेटावरती तुम्ही अजून थोडं पुढे निघून गेलात ना, ह्याच याच्यावरती बीचवरती, तर तिकडं तुम्हाला शेवाळ दिसणार नाही. जिथं हे शेवाळ आहे तिथं अशा प्रकारचा फोटो जो आहे तो तुम्हाला दिसेल. आलं लक्षात? ओके. सो वनस्पती सृष्टीमध्ये शेवाळांच्या मध्ये सुद्धा जेवढे प्रकार आहेत ते सगळे प्रकार जे आहेत ते तुम्हाला ह्याच्यामध्ये काय आहेत बघायला मिळू शकतात. आलं लक्षात? ओके. येस. एक 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 भाग ह्याच्यामध्ये आपल्याला बघायचा आहे. त्याच्यामध्ये ग्रीन, ब्राऊन, रेड शेवाळ हे जे आहेत हे सगळे ह्याच्यामध्ये येतात.
लिव्हरवॉर्ट्स नावाचा एक छोटासा वनस्पतीचा प्रकार आहे, खूप सिंपल आणि साधा प्रकार आहे. आलं लक्षात? ओके, येस, बघा मी दाखवतो तुम्हाला. आलं लक्षात? ओके, लिव्हरवॉर्ट्स इज ऑल्सो व्हेरी इंटरेस्टिंग थिंग. आलं लक्षात? ओके, येस, लिव्हरवॉर्ट्स. ओके, येस, त्याला आपण म्हणताना वनस्पतीच आहे, पण ती म्हणजे काय म्हणतात त्याला, शैवाल कॅटेगरीमध्ये टाकता येत नाही. आता हे खूप झूम इन केल्यानंतर एवढा फोटो दिसतोय, रियालिटीमध्ये ते छोटे असतात खूप, दे आर व्हेरी स्मॉल. आलं लक्षात? ओके, येस, लिव्हरवॉर्ट जे ते एकदम छोटू 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 असतात. आता हा खूप झूम इन केल्यानंतर जो फोटो दिसतोय ना, तो फोटो आहे हा. हा लक्षात? ओके, येस, हाताला वेल्वेटी लागतात, ते वेल्वेटी एकदम. तुम्हाला लक्षात येत असेल की हे तर असं पान पान दिसतंय, पण रियालिटीमध्ये हा एवढा जो फोटो आहे हा फक्त माझ्या अंगठ्याच्या नखा एवढ्या लिव्हरवॉर्टचा फोटो आहे. आलं लक्षात? ओके, त्याच्यावरूनच समजून घ्या की हे किती झूम इन करून वगैरे त्यांनी फोटो काढलेला असेल. सो वनस्पतीचा हा पण एक प्रकार आहे, एकदम सोपी. एकदम तुम्ही समजा एखाद्या ठिकाणी जिथे सतत पाणी असतं अशा ठिकाणी एखादी वीट वगैरे ठेवली असेल तर त्याच्यावरती असं एकदम मखमली गवत उगवलेलं बघितलंय का कधी? आलं लक्षात? ओके, ते सर्वच मखमली गवत लिव्हरवॉर्ट नसतात, पण तशा मखमली गवतांपैकी एक मखमली गवत लिव्हरवॉर्ट असतो. आलं लक्षात? तशा मखमली गवतांपैकी एक. आलं लक्षात? ओके, हा लिव्हरवॉर्ट असतो, हे लक्षात घ्या. सो लिव्हरवॉर्ट हा त्यांच्यामधला अजून एक उपप्रकार असं म्हणायला हरकत नाही. आलं लक्षात? ओके, मॉसेस, ते मखमली गवत जे तुम्ही बघितलं ना विटांवरती वगैरे असणारं, ते मॉस प्रकारमध्ये येतं. आलं लक्षात? त्याचाही फोटो दाखवतो तुम्हाला. जेवढे फोटो दिसतील तेवढे तुम्हाला इझिली लक्षात पण राहतील. आलं लक्षात? ओके, सो मॉस. ओके, मॉस प्लांट. आलं लक्षात? ओके, मॉस ह्या प्रकारामध्ये असणारं एकदम सॉफ्ट दगडावरती एकदम मखमली पद्धतीचं जे गवत येतं. आलं लक्षात? अगदी निरुपद्रवी असं वाटणारं, एकदम सॉफ्ट असतं, एकदम सॉफ्ट. आलं लक्षात? आपण दगडावरून असं हळूच काढू सुद्धा शकतो, त्याची अशी लेयर निघते पूर्ण. आलं लक्षात? ओके, सो मॉस या प्रकारामधले हे सगळे वनस्पती, सजीव जे आहेत हे सगळे वनस्पती या कॅटेगरीमध्ये मोडतात. आलं लक्षात? ओके, ह्यांच्यामध्येच नुसतं एवढंच नाहीये, तर ह्याच्या व्यतिरिक्त फन नावाचा प्रकार आहे. आपण मराठीमध्ये याला नेचे असं म्हणतो, नेचे. आलं लक्षात? ओके, येस, आणि त्याच्यानंतर अजून काही वनस्पती असतात, त्यांना सीड बिअरिंग प्लांट. आलं लक्षात? म्हणजे ज्यांना सीड येतात अशा प्रकारच्या वनस्पती हे सगळे जे आहेत त्या वनस्पतीमध्ये. सीड बिअरिंग प्लांटमध्ये पण दोन टाईपचे प्लांट असतात. ओके, फ्लॉवरिंग प्लांट आणि नॉन फ्लॉवरिंग प्लांट. म्हणजे फुलं येणाऱ्या वनस्पती त्यांना सपुष्प वनस्पती असं म्हणलं जातं, आणि नॉन फ्लॉवरिंग प्लांट म्हणजे फुलं न येणाऱ्या वनस्पती, म्हणून त्यांना सपुष्प आणि अपुष्प असं म्हणलं जातं. आलं लक्षात? ओके, येस, आहे की नाही? अशा प्रकारच्या वनस्पती ज्या आहेत ह्या तुम्हाला काय आहेत बघायला मिळू शकतात. सो सपुष्प वनस्पती आणि अपुष्प वनस्पती असाही प्रकार आहे. त्याच्यानंतर दे हॅव फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स. सर्व वनस्पतींच्या मध्ये काही ठराविक गुणधर्म दिसतात. त्या गुणधर्मांची एक छोटीशी यादी जी आहे ती बनवण्यात आलेली आहे. कोणती कोणती यादी? सगळ्यात पहिल्यांदा तर वनस्पती ज्या आहेत ह्या प्रामुख्याने मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत. म्हणजेच काय, त्या बहुपेशीय वनस्पती आहेत. आलं लक्षात? काय आहेत? बहुपेशीय वनस्पती आहेत. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आहे. ओके, त्यांच्या ज्या पेशी भित्तिक आहेत, आता तुम्हीच मला सांगा, किंगडम प्लांटेच्या बद्दल आपण अभ्यास करतोय. ओके, पेशी ज्या आहेत या युकॅरियोट असतील का प्रोकॅरियोट असतील? तुम्हीच सांगा, काय वाटतं तुम्हाला? ओके, युकॅरियोटिक वनस्पती असतील का प्रोकॅरियोटिक वनस्पती असतील? ओके, सर ते प्रोकॅरियोटिक, ह्याच्या नावातच प्रो येते, प्रो. ह्याचा अर्थ काय म्हणायला लागेल? ओके, म्हणजे खूप प्राचीन. आलं लक्षात? ओके, प्रोटो म्हणजे खूप जुन्या, सोप्या, इझी असणाऱ्या, अविकसित असणाऱ्या पेशी म्हणजे प्रोकॅरियोटिक. पण किंगडम प्लांटे तर खूप विकसित आहे की नाही? मग किंगडम प्लांटे जर खूप विकसित असेल तर त्यांच्या पेशी प्रोकॅरियोटिक असतील का युकॅरियोटिक असतील? आहे की नाही? बरं, युकॅरियोटिक पेशीमध्ये सुद्धा यांच्या पेशींची अजून एक खासियत आहे की त्यांचे पेशी भित्तिका ज्या आहेत ह्या उपस्थित असतात, स्ट्रॉंग पेशी भित्तिका असतात. आलं लक्षात? ओके, येस. त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये. ओके, तर अजून एक भाग आहे, ते म्हणजे काय, तर ह्या ज्या पेशी असतात
युकॅरियोटिक असतात हे तर ऑलरेडी सांगितलंय. ह्यांच्यामध्ये मोठमोठे व्हॅक्युओल्स असतात. व्हॅक्युओलला मराठीमध्ये शब्द आहे रिक्तिका. काय शब्द आहे? रिक्तिका. म्हणजे काय? रिक्त. रिक्त म्हणजे रिकाम. आलं लक्षात? ओके. रिक्तिका म्हणजे काय होईल? रिक्तिकाचा खूप सोपा अर्थ आहे, तो म्हणजे एखाद्या पेशीच्या आतमध्ये, जसं आता तुम्ही आम्ही खातो, जेवण करतो, जेवण केल्यानंतर आपण काय करतो? रे सगळं डायजेस्ट करून टाकतो का? नाही. आलं लक्षात? आपण जे फूड खातो त्या फूड मध्ये जो पोषक भाग आहे तो आपण ऍब्झॉर्ब करतो आणि उरलेला भाग विष्ठेच्या माध्यमातून काढून टाकतो. बरोबर आहे की नाही? मग हा जो उरलेला भाग असा आपण जो काढून टाकलेला आहे, आलं लक्षात? ओके. त्या भागाला आपण काय म्हणायचं असतं? वेस्ट मटेरियल. ओके. म्हणजेच फेकून द्यायचे पदार्थ. आलं लक्षात? ओके. वनस्पतींच्या बाबतीमध्ये असं करता येत नाही. वनस्पतींच्या पेशींना त्यांचे जे फेकून द्यायचे पदार्थ आहेत ते त्यांना पेशीमध्येच साठवायला लागतात आणि म्हणून ते काय करतात? अशा रिक्तिका ज्या आहेत, ह्या रिक्तिका ज्या आहेत ह्या बनवतात. आलं लक्षात? ओके. येस, आहे की नाही? आणि या रिक्तिकांच्या, एक सेकंद थांबा बेटा. ओके. ह्या रिक्तिकांच्या माध्यमातून त्या वनस्पतीच्या पेशी ज्या आहेत त्या काय करत असतात? त्यांच्यामध्ये पूर्ण जे काही वेस्ट मटेरियल आहे, आलं लक्षात? ओके. हे सगळं वेस्ट मटेरियल जे आहे हे सगळं या रिक्तिकांमध्ये साठवतात. तर गंमत असं आहे, मी तुम्हाला नंतर वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यांची तुलना करून दाखवणार आहे. आलं लक्षात? ओके. आपल्याला पेशी नावाचा जो चॅप्टर आहे त्या चॅप्टरमध्ये ती तुलना करूया आपण. ओके. पण आता फक्त एवढंच समजून घ्यायचा प्रयत्न करा की जर तुम्ही एखादी प्राणी पेशी काढली तर त्याच्यामध्ये शक्यतो रिक्तिका नसतेच, असलीच तर ती अगदीच मायक्रोस्कोपिक असते. सर तुम्ही तर अगदी ठिपकाच काढलाय. बरोबर, नसतेच असंच म्हणायचंय ना मला डायरेक्टली. असलीच तर ती अत्यंतच लहान, अत्यंत छोटीशी असते. आलं लक्षात? ओके. येस, आहे की नाही? मग आता ह्याच्यामध्ये या रिक्तिकेमध्ये वनस्पती काय करतात? सगळं त्यांचं वेस्ट मटेरियल जे आहे ते साठवत जातात. काही काही वेळेस वनस्पतीच्या ज्या पेशी आहेत त्या पेशी अशा दिसतात आणि या पेशींच्या मध्ये रिक्तिका जी आहे ती एवढी मोठी झालेली असते. ओ, म्हणजे ऍक्च्युली उरलेली सगळी पेशी जी आहे ती एवढ्याशा ह्याच्यात उपस्थित असते का सर? येस, उरलेली सगळी पेशी ती तेवढ्याशा ह्याच्यात असते. त्याच्यातच एक न्यूक्लियस असतो, त्याच्यातच एक उरलेलं सगळं असतं आणि काही केसेसमध्ये रिक्तिका हेच जम्बोच्या जम्बो असतात. सर आम्हाला एक गोष्ट सांगा, एका पेशीमध्ये एकच रिक्तिका असते का? नाही, मल्टिपल रिक्तिका असू शकतात. हा लक्षात? ओके. येस, एखाद्या पेशीच्या मध्ये या इथं न्यूक्लियस असेल आणि अशी एखादी एक जम्बो रिक्तिका, ओके, दुसरी अशी रिक्तिका अशी, ओके. येस, अशा रिक्तिका असू शकतात का? येस, असू शकतात. मल्टिपल रिक्तिका. सर प्रत्येकच वेळी त्या जम्बोच असायला पाहिजे असं पण आहे का? काही नाही. एखादी पेशी असे असेल, त्याच्यामध्ये असा न्यूक्लियस असेल, त्याच्यामध्ये एवढीच रिक्तिका आहे. हा लक्षात? असं होऊ शकतं का? होऊ शकतं. सो रिक्तिका या गोष्टीला काय, ते वेस्ट मटेरियल साठवण्याचा एक पिशवी आहे. ज्या पेशीमध्ये भरपूर वेस्ट मटेरियल तयार होत असेल त्या पेशीची रिक्तिका भरपूर मोठी असणार, कारण ती आकाराने मोठी मोठी होत जाणार. ज्या पेशीमध्ये थोडंच वेस्ट मटेरियल तयार होत असेल त्या पेशीची रिक्तिका लहान असणार. हे रिक्तिका हा जो प्रकार आहे हा प्रकारच फक्त वनस्पतींच्या मध्ये काय आहे? दिसून येणारा प्रकार आहे. म्हणून त्यांना सांगितलेलं आहे दे आर व्हॅक्युलेटेड. व्हॅक्युलेटेड म्हणजे काय? ज्यांच्यामध्ये रिक्तिका उपस्थित आहेत अशा पेशी. लक्षात? ओके. वी आर टॉकिंग अबाउट पेशी, पेशींच्या बद्दल बोलतोय. लक्षात? ओके. सो वनस्पती या ज्या आहेत या वनस्पतींच्या संपूर्ण शरीराची रचना कशी असते? त्या मल्टीसेल्युलर असतात, बहुपेशीय सजीव असतात. त्यांच्या पेशींच्या मध्ये पेशी भित्तिका असतात. नुसतं एवढंच नाही तर त्यांच्यामध्ये व्हॅक्युलेटेड म्हणजे रिक्तिका उपस्थित असलेल्या पेशी असतात आणि युकॅरियोटिक म्हणजे प्रगत पेशी असतात. प्रगत. ओके, आहे की नाही? ऑब्व्हियसली त्याच्या युकॅरियोटच्या पुढे पण अजून प्रगत होत जातं, पण आपण बेसिकली दोन वर्गीकरण केलेलं, युकॅरियोट आणि प्रोकॅरियोट, अप्रगत आणि प्रगत. त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाही तर वनस्पतींच्या बाबतीमध्ये एक खास गोष्ट असते, त्यांच्यामध्ये फोटोसिंथेटिक पिगमेंट्स असतात. फोटोसिंथेटिक पिगमेंट्स असतात याचा अर्थ काय? त्यांच्यामध्ये प्रकाश संश्लेषण द्रव्ये, प्रकाश संश्लेषण द्रव्ये असतात. लक्षात? त्यांच्यामध्ये काय असतात? प्रकाश संश्लेषण द्रव्ये. सोप्या भाषेमध्ये सांगायचं
तर ती हरितद्रव्य असतात. हरितद्रव्य हिरव्या रंगाची असतात म्हणून त्यांना हरितद्रव्य म्हणतात. सो फोटोसिंथेटिक केमिकल्स आर नॉर्मली 99.99% ऑफ द टाइम्स दे आर ग्रीन. व्हेरी फ्यू केसेस आहेत की ज्यांच्यामध्ये तुम्हाला ब्राऊन कलरचे किंवा ब्लू कलरचे फोटोसिंथेटिक पिगमेंट सापडलेत. ओके, अन्यथा बाय अँड लार्ज सगळीकडे तुम्हाला ग्रीन कलरचे फोटोसिंथेटिक पिगमेंट जे आहेत ते सापडलेले आहेत. हा लक्षात. सो मोस्ट ऑफ दी वनस्पतीमध्ये अपवाद असतो. पहिली गोष्ट, अपवाद दोन प्रकारचे असू शकतात. पहिलं की त्यांच्यामध्ये फोटोसिंथेटिक पिगमेंटच नाही, अशा काही वनस्पती असू शकतात. दुसरं, काही वनस्पती अशा पण असू शकतात की त्यांच्यामध्ये वेगळ्या रंगाचं काहीतरी फोटोसिंथेटिक पिगमेंट आहे, असं पण असू शकतं. पण शक्यतो नॉर्मली ते अपवाद म्हणून काउंट होतील आणि त्याच्यामुळे आपण अपवाद नाही पाठ करायचे, आपण जनरल गोष्टी ज्या आहेत त्या बघत आहोत. प्रिन्सिपल मोड ऑफ न्यूट्रिशन इज फोटोसिंथेसिस. त्यांचं स्वतःचं पोषण करण्याचा मुख्य सोर्स काय आहे किंवा मुख्य पद्धती जी आहे ती आहे प्रकाश संश्लेषण. लक्षात. ओके, प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून ते स्वतःचं पोषण करू शकतात. आलं लक्षात. ओके, येस. पण त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाही तर काही वनस्पती अशा पण झालेल्या आहेत की जे स्वतः प्रकाश संश्लेषण करत नाहीत, ते दुसऱ्यांच्या शरीरामधून पोषक द्रव्ये शोषून घेतात. आलं लक्षात. ओके, दुसऱ्यांच्या शरीरातून पोषण द्रव्ये शोषून घेतात. पण वन्स अगेन त्या वनस्पती या अपवाद वनस्पती म्हणून ओळखल्या जाते. आलं लक्षात. ओके, सर आम्हाला एक गोष्ट सांगा, आम्ही असं ऐकलंय की काही वनस्पतींना प्रामुख्याने अन्न जे आहे, सॉरी हे प्रामुख्याने कुठून प्राप्त होतं? ओके, अन्न जे आहे हे प्रामुख्याने प्रकाश संश्लेषणातून प्राप्त होतं. बरोबर आहे, संश्लेषण. ठीक आहे. ओके, येस. पण आम्ही असं ऐकलंय सर की काही वनस्पती ज्या आहेत या वनस्पती परजीवी प्रकारच्या वनस्पती झाल्यात, म्हणजे या दुसऱ्या वनस्पतींचं अन्न शोधतात. ओके, येस. अशा काही वनस्पती झाल्यात असं आम्ही ऐकलंय. खरंय का? खरंय. एक्झाम्पल सांगता येईल तुम्हाला, अमरवेल. आलं लक्षात. ओके, काही वनस्पती ज्या आहेत या वनस्पती तर अजून भयंकर आहेत. आलं लक्षात. त्या वनस्पती दुसऱ्या वनस्पतींच्यावरती पोषण करण्याच्या ऐवजी त्या कीटकभक्षी झालेल्या आहेत. अरे बापरे सर, कीटकभक्षी वनस्पती. येस, कीटकभक्षी वनस्पती. आलं लक्षात. ओके, ह्या पण वनस्पतींचे बरेचसे एक्झाम्पल्स घेता येतील. आलं लक्षात. ओके, येस. आहे की नाही? पिचर नावाची एक वनस्पती असते, पिचर. आलं लक्षात. ओके, त्या पिचर नावाच्या वनस्पतीमध्ये अशा प्रकारचा एक पिचर तयार होतो. ह्याच्यामध्ये मध भरलं जातं. मध हे खाण्यासारखं मध असतं असं नाहीये. त्या मधाचा सुगंध जो आहे तो सगळीकडे पसरत असतो आणि या पिचरवरती असं एक झाकण बनलेलं असतं. आलं लक्षात. एखादा किडा येतो, त्या पिचरमध्ये जातो मध खाण्यासाठी, वरचं झाकण बंद होऊन जातं. आलं लक्षात. ओके, येस, बंद होऊन जातं. तो किडा त्याच मधामध्ये डायजेस्ट केला जातो. मग आलं लक्षात. ओके, आणि वनस्पती त्याच्यामधून सगळे पोषक द्रव्ये जी आहे ती शोषून घेते. त्या किड्याच्या शरीरात काहीही शिल्लक राहत नाही. उरलेला जो स्केलेटन आहे ती वनस्पती बाहेर फेकून पण देते. आलं लक्षात. पिचर नावाची वनस्पती, कल्पना करा, कीटकभक्षी वनस्पती आहे. ओके, येस. आम्ही लहान होतो तेव्हा ते एक अलिफ लैला नावाची एक हे यायचं, सिरियल यायची. त्या अलिफ लैलामध्ये माणूस भक्षी वनस्पती दाखवलेली आहे. तिचा आकारही रफली असाच असतो आणि आकर्षित करून घेण्यासाठी वेगवेगळे दुसरेच पद्धती वापरलेल्या आहेत तिने. पण इथे मात्र काय आहे, मध हा प्रकार वापरला जातो. असे अजून पण बरेच आहेत. ट्रॅप्स वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. पण वनस्पती ज्या परपोषी आहेत अशा किंवा ज्या कीटकभक्षी आहेत अशा ह्या सगळ्या वनस्पती 0.1% पण कमी आहेत. मेजॉरिटी वनस्पती ज्या आहेत या वनस्पती 99.99% ह्या स्वयंपोषी असतात, प्रकाश संश्लेषण करणाऱ्या असतात. आलं लक्षात. ओके, येस सर, समजलं आम्हाला. सो वनस्पती सृष्टीचे तुम्ही 3 गुणधर्म सांगितले, पेशीच्या स्वरूपातले, स्वतःच्या पोषणाच्या स्वरूपातले, त्या पोषणाशी संबंधित अजून गोष्टी सांगितल्या. पण आम्हाला एक गोष्ट सांगा, बाकीच्या सजीवांप्रमाणे या वनस्पती हालचाल करू शकतात का? ओके, नॉर्मली वनस्पती नॉन मोटाईल असतात, म्हणजे त्या हालचाल करू शकत
नाहीत. ओके, येस, हा, त्यांची ग्रोथ मात्र विशिष्ट दिशेला होऊ शकते. आलं लक्षात? ओके, येस, पण हालचाल फार काही करू शकत नाहीत. शक्यतो त्यांचा विकास जो आहे हा एकाच ठिकाणी उभं राहून होत असतो. सबस्ट्रेट म्हणजे आधारशिला. आलं लक्षात? ओके, सो शक्यतो या वनस्पती ज्या आहेत ह्या हालचाल न करणाऱ्या, स्थानांतर न करणाऱ्या, स्थलांतर न करणाऱ्या आणि त्यांच्या स्वतःच्या आधारशिलेला चिटकून राहणाऱ्या. आलं लक्षात? ओके, आधारशिलेला चिटकून राहणारे अशा असतात. लक्षात? वनस्पती ज्या आहेत त्या काय आहेत? आधारशिलेला चिटकून राहणाऱ्या अशा प्रकारच्या वनस्पती. त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये, अजून एक भाग जो आहे हा वनस्पतींच्या बाबतीत तुम्हाला माहिती असला पाहिजे. तो म्हणजे काय? तर स्ट्रक्चरल डिफरन्सिएशन लीडिंग टुवर्ड्स ऑर्गन्स ऑफ फोटोसिंथेसिस, अँकरेज अँड सपोर्ट इन हायर फॉर्म टुवर्ड्स स्पेशलायझेशन फोटोसिंथेटिक व्हॅस्क्युलर अँड कव्हरिंग टिश्यूज. आलं लक्षात? की वनस्पतींच्या मध्ये रचनात्मक बदल होत जातात. कशामध्ये रचनात्मक बदल होत जातात? आलं लक्षात? ओके, तर फोटोसिंथेसिस करणारे विशिष्ट अवयव, उदाहरणार्थ पान. आलं लक्षात? ओके, आधारशिलेला चिटकून राहणारे विशिष्ट अवयव, आलं लक्षात? उदाहरणार्थ मूळ. ओके, येस, आहे की नाही? अशा प्रकारचे काय आहेत त्यांच्यामध्ये विशिष्ट अवयव जे आहेत हे विकसित झालेले तुम्हाला दिसतील. सर्वच वनस्पतींना पानं असतील, सर्वच वनस्पतींना मुळं असतील, सर्वच वनस्पतींना खोड असतील असं खरं नाहीये. म्हणून त्यांनी सांगितले की जसं जसं वनस्पती उत्क्रांत होत जातात तसं तसं तुम्हाला हे अवयव विकसित झालेले दिसतील. सर्वच वनस्पतींमध्ये तसे अवयव तुम्हाला सापडणार नाही. उदाहरणार्थ आता प्राण्यांमध्ये पण आपण नंतर शिकताना शिकूया की आपण जर म्हणलं सर्व प्राण्यांना 4 पाय असतात तर ते रॉंग आहे. सापांना कुठे पाय असतात? बरोबर आहे की नाही? सापांना काही पाय वगैरे नसतात. आलं लक्षात? ओके, येस, बट ऑन द अदर हँड तेच म्हणलं सर्व प्राण्यांना पंख असतात किंवा डोळे असतात तर तसं पण नाहीये. ते ओव्हर द पिरियड विकसित होत जाणाऱ्या गोष्टी आहेत. ओके, सेम टू सेम वनस्पतींमध्ये पण तसंच आहे. काही वनस्पतींना पानं असतील, तशा एकदम बेसिक वनस्पती आहेत त्यांना पानं नसतील. काही वनस्पतींना मुळं असतील, एकदम बेसिक असलेल्या वनस्पतींना तर कदाचित मुळंही नसतील. आता ते लाल रंगाचं जे शेवाळ दाखवलं त्याला कुठं मूळ बीळ काहीच नाही. आलं लक्षात? काहीच नाही, त्या लाल रंगाच्या शेवाळाला मूळ नाही, काहीच नाही. आलं लक्षात? ओके, सो अशा पद्धतीने ओव्हर द पिरियड विकसित होत जाणारे अवयव पण ह्या सजीवांमध्ये दिसतील. त्या सजीवांना आपण वनस्पती म्हणणार. सर, वनस्पतीचे बरेच गुणधर्म आम्ही रोज पाहतो वनस्पती, म्हणून आम्हाला ते गुणधर्म असे ओळखीचे वाटतात. पण आता हे लाल शेवाळ म्हणा किंवा तुम्ही मॉझेस नावाची वनस्पती दाखवली, ह्यांच्यामध्ये मात्र अशा पद्धतीने अजून नवीन गोष्टी आम्हाला बघायला मिळतात. वनस्पतींच्या मध्ये सजीव आहेत म्हणल्यानंतर रिप्रोडक्शन व्हायला पाहिजे. येस, मग रिप्रोडक्शनचा प्रकार काय सापडतो? दोन्ही प्रकारे होतं. असेक्शुअल रिप्रोडक्शन पण होतं आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन पण होतं. असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे ज्या ऑफस्प्रिंग म्हणजे अपत्य, ज्या अपत्याला केवळ एकच पालक असतो. ओके, सिंगल पॅरेंट ऑफस्प्रिंग असं ज्याला आपण म्हणतो, दॅट इज असेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, फक्त एकच पालकापासून ज्यांचं काय म्हणतात पुनरुत्पादन होतं, दॅट इज असेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, बाकी खूप टेक्निकल करायचं झालं तर मग ज्यांच्यामध्ये गॅमेटोजेनेसिस होतं. ओके, आणि मग त्या गॅमेटोजेनेसिस मध्ये सेपरेशन ऑफ गॅमेट, फ्युजन ऑफ गॅमेट असला सगळा प्रकार होतो, ते सगळे सेक्शुअल आणि उरलेले सगळे असेक्शुअल. गॅमेटोजेनेसिस वाले सेक्शुअल आणि उरलेले सगळे असेक्शुअल असं म्हणायला लागेल. पण मी तुम्हाला त्यातही सोपं करून सांगितलं की सिंगल पॅरेंट असणारे, उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल बटाट्याचं झाड घेतलं. ओके, त्याच्यातलं बटाट्याचा एक काप काढला आणि तो लावून टाकला, झालं, त्याच्यापासून नवीन झाड आलं. सो हे दिस इज ओरिजिनल झाड. आलं लक्षात? ओके, त्याच्यापासून आलेलं हे बेबी झाड. ओके, मला सांगा या बेबी झाडचे पॅरेंट किती झाड आहेत? केवळ एक झाड आहे. आलं लक्षात? ओके, येस, म्हणजे सिंगल पॅरेंट झाला, आहे की नाही? असेक्शुअल रिप्रोडक्शन. ही खूपच सिंपल व्याख्या करून टाकली. पण सेक्शुअल रिप्रोडक्शन जर म्हणायचं असेल तर मग त्याच्यामध्ये एक फिमेल गॅमेट नावाचा प्रकार असतो, एक मेल गॅमेट नावाचा प्रकार असतो. फिमेल गॅमेट आणि मेल गॅमेट एकत्र येतात तेव्हा कुठे जाऊन
आपण म्हणताना सरळ सरळ म्हणत असतो की बाबा फिमेल गॅमेट आणि मेल गॅमेट जे आहेत, या फिमेल गॅमेट आणि मेल गॅमेटच्या फ्युजन मधून परत हे एक डिप्लॉइड सजीव जो आहे तो निर्माण झालं. हे सगळंच्या सगळं जे आहे हे सगळं काय आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शनचा भाग आहे. वनस्पतींमध्ये दोन्ही टाईपचं रिप्रोडक्शन होताना दिसेल तुम्हाला. त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये, तर ते होत असताना म्हणजे काय म्हणतात त्याला, सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असताना मल्टीसेल्युलर एम्ब्रिओ फॉर्म होतात का? येस होतात. हा लक्षात घे. फॉर्म ड्युरिंग द डेव्हलपमेंट ऑफ झायगोट होतात का? अल्गल सॅक वगैरे तयार होतात का? येस. एम्ब्रिओ स्टेज वरती अल्गल सॅक पण तयार होतात. लाईफ सायकल कन्सिस्ट ऑफ अल्टरनेटिंग हॅप्लॉइड गॅमेटोफाइट अँड डिप्लॉइड, म्हणजे काय म्हणतात त्याला, जसं गॅमेटोफाइट असतो तसं स्पोरोफाइट असा पण असतो. लक्षात घे. जनरेशन, दिस फिनॉमिनॉन इज कॉल्ड ॲज अल्टरेशन ऑफ ओके येस जनरेशन. म्हणजे काय हो सर, हे जे वाक्य होतं त्या वाक्याला तुम्ही थोडंसं समजून सांगाल का? थोडंसंच समजून सांगणार हा, फार नाही. ओके, आपण असं गृहीत धरूया की फिमेल गॅमेटोजेनेसिस आहे. फिमेल गॅमेटोजेनेसिस म्हणजे काय, एखादी वनस्पती ही तयार करायची असेल, त्या तयार करत असताना त्यांच्यामध्ये जर सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असेल तर सेक्शुअल रिप्रोडक्शन होण्यासाठी त्या वनस्पतीच्या मध्ये बघा, समजून घ्यायचा प्रयत्न करा, एक मेल गॅमेट नावाचा प्रकार असतो, त्याला आपण परागकण म्हणतो. ओके, इट इज सिनॉनिमस टू, ह्युमनच्या भाषेमध्ये स्पर्मला सिनॉनिमस आहे. आलं लक्षात? ओके, सिमिलरली एक फिमेल गॅमेट पण असतो, त्याला ओव्हम असं म्हणलं जातं. आपल्याकडे पण मेल ह्युमन फिमेल्स मध्ये पण ओव्हम असतो. ओके, जेव्हा स्पर्म आणि ओव्हम एकत्र येतात तेव्हा त्याच्यापासून काय तयार होत असतो, झायगोट तयार होत असतो. माणसामध्ये पण तेच, वनस्पतींमध्ये पण तेच. पण आता हा परागकण जो आहे, हा परागकण मूलतः ओरिजिनल जी मेल वनस्पती होती त्यांच्यामधली जी मूळ पेशी आहे ती डिप्लॉइड आहे. डिप्लॉइडचा अर्थ ह्याच्यामध्ये जो असा डीएनए असतो, आलं लक्षात? ओके, ह्या डीएनएच्या मध्ये आलं लक्षात? ओके, ह्या डीएनएच्या मध्ये काय आहे, या डीएनएच्या मध्ये सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे काय, तर 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम्स आहेत. आलं लक्षात? परागकण मध्ये त्याच्यातला एकच सेट येतो फक्त. आलं लक्षात? सिमिलरली फिमेल गॅमेट मध्ये सुद्धा असेच डीएनए जो आहे, आलं लक्षात? ओके येस, काय आहे, ओके येस आहे की नाही, ह्याच्यामध्ये सुद्धा असं डबल सेट असतो. ओव्हम मध्ये सुद्धा त्याच्यातला एकच सेट येतो. परागकण हा ओरिजिनल डिप्लॉइड पेशीपासून तयार झालाय, पण तो त्याच्यामध्ये अर्धेच क्रोमोझोम असतात म्हणून त्याला हॅप्लॉइड असं म्हणतात. इथे 2n, इथं फक्त n. सिमिलरली ओव्हम पण ओरिजिनल 2n पेशीपासून तयार झालाय म्हणून ओव्हम मध्ये पण हॅप्लॉइडच काय म्हणतात त्याला, हे असतात, क्रोमोझोम्स असतात म्हणून त्यालाही हॅप्लॉइड म्हणतात. हॅप्लॉइड आणि हॅप्लॉइड, ह्याचा n आणि ह्याचा n, झायगोट परत 2n चा असतो. फक्त फरक एवढा आहे की या झायगोट मध्ये मात्र, आता बघा इकडे लक्ष देऊन बघा, आपण कलर कोड वापरायचा प्रयत्न करूया. आलं लक्षात? ओके येस, कसा वापरणार बघा. हा जो मेल गॅमेट आहे, ओके, ह्या मेल गॅमेटला आपण रंग देऊन टाकूया निळा. आलं लक्षात? ओके येस, आहे की नाही. सिमिलरली हा जो फिमेल गॅमेट आहे ह्याला आपण रंग देऊन टाकूया गुलाबी. ठीक आहे, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट ह्याच्यामध्ये, ओके, मेल गॅमेट मध्ये ऑटोमॅटिकली काय झाला, एक निळा आला, आलं लक्षात? ओके, आणि एक गुलाबी आला. ओके, कारण ह्या दोन पैकी एक इथे आला, या दोन पैकी एक इथे आला, हे दोन्ही पण मर्ज झाले तर काय तयार होईल रे, आलं लक्षात? ओके येस, काय तयार होईल, अरे इथं कलरच नाहीये का, ओके येस, हे दोन्ही जर एक झाले तर ह्याच्यामध्ये काय तयार होईल, असं. ह्याच्यामध्ये दोन्हीकडचं एक एक आहे, आलं लक्षात? लक्षात येते? ओके, इकडचा पण एक ह्याच्यामध्ये आला, इकडचा पण एक ह्याच्यामध्ये आला, आणि परत ते हे पण 2n आहे, हे पण 2n आहे, हे पण 2n आहे, पण ह्याची एक्झॅक्ट कॉपी नाही किंवा ह्याची पण एक्झॅक्ट कॉपी नाही. आलं लक्षात? म्हणून आता बघा मी काय सांगतोय तुम्हाला. ओके, माझ्याकडे वाक्य बघा, सुरुवातीला हॅप्लॉइड, ओके, आणि नंतर डिप्लॉइड, असं ह्यांच्या काय असतं, ते जे वनस्पतीचं जे बीज असतं त्याची लाईफ असते.
आलं लक्षात. ओके, सुरुवातीला हॅप्लॉइड आणि नंतर डिप्लॉइड अशी दुहेरी आयुष्य ते जगत असतं. म्हणून इथे सब्जेक्ट लिहिलं आहे बघा. ओके, की ह्याच्यामध्ये काय असतं, लाईफ सायकल कन्सिस्ट ऑफ अल्टरनेटिंग हॅप्लॉइड गॅमेटोफाइट अँड डिप्लॉइड स्पोरोफाइट. लक्षात. ओके, हा जो टप्पा आहे ह्याला काय म्हणतात, गॅमेटोफाइट असा टप्पा म्हणतात. लक्षात. ओके, आणि ह्या बघा इकडे माझ्याकडे बघा, या बी पासून ओके पुढे पूर्ण त्याची वनस्पती तयार होणे. लक्षात. ओके, त्या वनस्पतीला फुलं येणे, त्या फुलांचं परत काय म्हणतात त्याला, फुलांपासून परत या प्रक्रियेपर्यंत पोहोचणे, मग परागकण तयार होणे. हा जो टप्पा आहे हा एवढा पूर्ण टप्पा, बी तयार होणे, बी पासून फुलं तयार होणे वगैरे वगैरे सगळं. लक्षात. हा जो टप्पा आहे ह्याला आपण सरळ सरळ काय म्हणत असतो, स्पोरोफाइट. लक्षात. स्पोरोफाइट. म्हणून वनस्पतीच्या आयुष्यामध्ये 2 लेवल्स असतात. एक असतं त्यांचं गॅमेटोफायटिक लाईफ जो हॅप्लॉइड असतो, आणि दुसरा असतो स्पोरोफायटिक. माणसाच्या बाबतीत पण खरं तर तसंच असतं. लक्षात. माणूस सुद्धा कधी ना कधी त्याच्या लाईफमध्ये हा हॅप्लॉइड गॅमेटच्या स्वरूपात अस्तित्वात असतो. कधी स्पर्म, कधी ओवमच्या स्वरूपात. ते स्पर्म आणि ओवम फर्टिलाइज होतात तेव्हा कुठे त्याचा झायगोट तयार होत असतो. म्हणून वनस्पतींच्या बाबतीत सुद्धा तसंच लिहिलेलं आहे की दुहेरी आयुष्य त्यांचं असतं. बाय अँड लार्ज वनस्पतीचं जर वर्गीकरण करायचं झालं तर तुम्हाला असं सोपं वर्गीकरण करता येईल. लक्षात. ओके, प्लांट किंगडम जे आहे त्याचं वर्गीकरण क्रिप्टोगॅमी आणि फॅनेरोगॅमी. लक्षात. ओके, क्रिप्टोगॅमी आणि फॅनेरोगॅमी. त्याच्यामध्ये थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा असे 3 प्रकार क्रिप्टोगॅमी मध्ये पडतात. लक्षात. ओके, तर फॅनेरोगॅमी जे आहे त्याच्यामध्ये जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. लक्षात. ओके, असे त्यांच्यामध्ये काय आहेत, प्रकार जे आहेत हे होताना दिसत असतील. आलं लक्षात. ओके, येस. सो हे जे प्रकार आहेत या प्रकारांना थोडंसं समजून घ्यायचा प्रयत्न करा. आलं लक्षात. ओके, येस सर. हे जे म्हणजे काय म्हणतात त्याला, ह्याच्यामधला जो थॅलोफायटा हा जो प्रकार आहे, हा थॅलोफायटा प्रकार नेमका काय आहे. आलं लक्षात. ओके, या थॅलोफायटा हा जो प्रकार आहे ह्या प्रकाराला आपण म्हणत असतो शेवाळ. सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर काय आहे, शेवाळ. सो थॅलोफायटाचा एक खूप सोपा प्रकार आहे तो म्हणजे शेवाळ. द इझिएस्ट काय म्हणतात त्याला आहे. लक्षात. मग त्या शेवाळांच्या मध्ये परत उपप्रकार आहेत, क्लोरोफायसी. लक्षात. ओके, त्याच्यानंतर झेंथोफायसी. लक्षात. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला फिओफायसी असे बरेचसे उपप्रकार आहेत, पण तेवढ्या सगळ्या प्रकारांच्या मध्ये जायचं नाहीये. लक्षात. ओके, सो थॅलोफायटा हा प्रकार जो आहे तो बघायचा प्रयत्न करूया.